गुरुदेव दत्त. मागच्या वेळी आपण भावार्थ रामायणाच्या बालकांडाचा 8वा अध्याय मला वाटतंय चालू होता आपला. नाही, 7वा अध्याय चालू होता आणि 7वा अध्यायात आपण सातवा अध्याय 7वा अध्याय संपलेला आणि 8व्या अध्यायात रामाचं सुरुवातीला वैराग्य आपण त्याचं वर्णन पाहिलं. आणि वैराग्य इतकं मोठं रामाचं की वैराग्य मला यावं किंवा माझं हे वैराग्य आहे या भावनेपासूनही ते अनासक्त होऊन वैराग्याबद्दलही वैराग्य त्यांच्याकडे आहे. इतकं ते दिव्य वैराग्य आहे. कारण आपणा सर्वांना किंवा जे संत महात्मा आहेत किंवा साधू सत्पुरुष आहेत त्यांना जे वैराग्य आलं ते वैराग्य ज्यांच्यापासून येतात त्यांचं वैराग्य केवढं मोठं हे प्रभू रामचंद्र उदाहरणार्थ आपल्या कल्याणार्थ आपल्या समोर व्यक्त करतायत. आणि नाथ महाराजांची ही कृपा आहे की त्यांनी ते आपल्याला एवढं विशद करून सांगितलंय. मूळ रामायणात एवढं डिटेल मध्ये तसं आलेलं नाहीये. अर्थात एक अजून आहे की रामचंद्रांना जो वसिष्ठांनी केलेला उपदेश आहे की वैराग्य त्यांना आल्यानंतर अर्थातच रामांचं वैराग्य हे आंतरिक आहे आणि त्यांना ती लीलाही करायची आणि वसिष्ठ विश्वामित्र यांनाही तो आनंद द्यायचा आहे की परमेश्वराशी त्यांना गुरुरूपानी त्या प्रकारची त्यांची भक्ती आहे की परमेश्वर आपला शिष्य म्हणून त्यांना हवा आहे. तर एका वेळीच वसिष्ठांना हे ज्ञानही आहे की रामचंद्र हे भगवान आहेत, पण तरीही त्यांनी शिष्य म्हणून जे त्यांनी करायचं आवश्यक आहे की गुरूंना सेवा करून त्यांना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ह्याचीही अपेक्षा ते भगवंताकडनं करतायत. त्याच्याशिवाय उपदेशाला सुरुवात नाहीये. तो गुरुचा धर्म ते पूर्णपणे पाळतायत. तर ते सगळं येईलच पुढे. पण यात सांगायची गोष्ट अशी की रामायणात मूळ वाल्मिकी रामायणापेक्षाही जास्त डिटेल आपल्याला नाथ महाराजांनी याचं वर्णन सांगितलेलं आहे. असंही भारत ही तपोभूमी आणि तपोभूमीत जन्म मिळणं मनुष्याचा ही याच्यासाठी पूर्वपुण्य आणि ईश्वराची कृपा संतांची कृपा लागते. कारण या भारतभूमी ही तपोभूमी आहे आणि त्यात सुद्धा महाराष्ट्रात आपलं असं भाग्य आहे जन्म आला. कारण महाराष्ट्र सोडून बाकी जगात जितके संत असतील अर्थात व्यक्तरूपाने कार्य करणारे सत्पुरुष असतील सर्वत्र कदाचित, पण जे दया करून तुमच्या आमच्यात मिसळून कार्य करतात असे त्यांना आपण संत म्हणतो. नाहीतर स्वतःची मुक्ती करून घेतली ते योगी किंवा ऋषी साधू आपण म्हणतो, पण संत केव्हा म्हणतो की त्यांच्या दयाबुद्धीने ईश्वराचं वात्सल्य त्यांच्यात पूर्ण आलेलं आहे आणि त्यांनी जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले असा जो त्यांचा स्वभाव आहे. तर त्या स्वभावाने नाथ महाराजांनी हे सगळं आपल्या समोर ठेवलेलं आहे. ती फार मोठी कृपा आहे. आणि मराठी येणं हीही किती ईश्वराची कृपा आहे ते ह्याच्यावरनं कळतं. ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ रामायण आहे. महाराज वारंवार सांगतात. म्हणजे भावार्थ रामायण हे विशेष मुद्दामून सांगितलेलं आहे महाराजांनी. ते का सांगितले ते हे वाचताना आपल्याला कळतं. तर असं तो रामाचा जो वैराग्य आहे त्याचं वर्णन झालं आणि त्यात शेवटी
सर्व पाहिलं म्हणजे कामधेनू चिंतामणी एवढंच काय तर वैराग्याचंही वैराग्य इतकं त्यांचं तीव्र वैराग्य आलं इथपर्यंत आपण आलो. आणि ते सतत रामचंद्र एकांतात राहू लागले. तर इथे तेही आपण अर्थ पाहिला. तो एकांत म्हणजे काय? एक म्हणजे एकम एव अद्वितीय जे सच्चिदानंद तत्व तिथे तिथे जाऊन जिथे एकांत म्हणजे एकात अंत झाला, सगळ्या गोष्टींचा बाकी अंत होऊन स्वस्वरूपात ते अधिष्ठित राहू लागले. तर असं जेव्हा परमेश्वर असतो तेव्हा त्याला सगुण किंवा गुणप्रवृत्त करणं, जसं विष्णू स्वरूपात असताना त्या योगनिद्रेत म्हणजे तो प्रलय तिथे ब्रह्मदेवही त्यांचंही आयुष्य संपलेलं आहे आणि भगवान स्वस्वरूप स्थितीत आहेत. तर तिथेही त्यांचे जी भक्त आहे, जी योगमाया आहे, तिच्या जागवण्याने ते जागे होतात. कारण सच्चिदानंदात कोणतंही कार्य संभवत नाही. तर ही भक्तांची महती आहे की ते कार्य करायला परमेश्वराला प्रवृत्त करतात. तर तसं इथे हे भक्त कोणत्या स्वरूपात आहेत? आपण कृष्णावतारात जसं सांदीपनींचं उदाहरण बघतो, तसं हे विश्वामित्र आणि वसिष्ठांचं उदाहरण आहे की परमेश्वराला शिष्य समजून त्यांच्याशी त्यांचा भावासक्तीचा खेळ चालू आहे. तर असे एकांतात राहू लागलेले आहेत रामचंद्र. सगळ्यापासून देह मनाची पासूनही अनासक्त आहेत ते. आणि त्यावेळी विश्वामित्र ऋषी हे येतात. तर त्याच्याबद्दल आपण आता पुढे पाहत आहोत. तर इथे विश्वामित्रांना काही आपण मागच्या वेळी पाहिलं की त्यांना काही विश्वामित्र म्हणजे त्यांची शक्ती इतकी की ते दुसरं विश्व तयार करू शकतात, इतकी त्यांची शक्ती आहे. ब्रह्मर्षी पदाला अत्यंत कठोर परिश्रमाने ते पोचलेले आहेत. क्षात्रतेज मिळवल्यानंतर राजर्षी पदवी मिळाल्यानंतर समाधान नाहीये. ब्रह्मर्षी पर्यंत देह सूर्याच्या तेजात देह जाळून नवीन देह धारण करून ते आलेले आहेत. तर असे ते विश्वामित्र त्यांनी देवांचं कार्य करण्याकरता, स्वतः तो आनंद भक्तीचा घेण्याकरता आणि देवकार्यात भगवंताच्या अवतार कार्यात आपला सहभाग म्हणून त्यांना जे अस्त्र सर्व त्यांच्याकडे होती, तर तो एक शास्त्र धर्मचं अनुसरण करताना मिळवलेली ती सगळी अस्त्र आणि ब्रह्मज्ञानी असल्यामुळे ही सर्व अस्त्रांचं जे त्यांच्याकडे ज्ञान आहे ते त्यांना रामचंद्रांना द्यायचं. ही त्यांची भक्ती आहे. आणि रामचंद्रांनाही पुढे ते घेण्याचं कारण म्हणजे त्यांनाही तो दाखवायचा आहे की ईश्वर जरी आला तरी ईश्वरालाही गुरुचं महत्व कसं आहे. तर गुरुचं महत्व दाखवण्यासाठी रामचंद्रांनाही त्यांच्याकडनं विद्या घ्यायची. तर त्या दृष्टीने विश्वामित्र आलेले आहेत आणि यज्ञाचं रक्षण करण्याकरता म्हणून ते मूल पाहायला आपले दशरथाचा मुलगा रामचंद्र हे स्वतः भगवान आहेत. तर त्यांना मागायला म्हणून ते आलंय. त्यांना यज्ञाचं रक्षण करता आलं असतं असं नाही. सर्व शक्तिमान आहेत. त्यात यज्ञाचं रक्षण ज्या अस्त्रांनी करायचं ती अस्त्रच त्यांनी रामाला दिली म्हटल्यावर त्यांना काही कवच वगैरे म्हणून सुद्धा राक्षसांपासून संरक्षण करता आलं असतं. पण भावासक्ती आहे, परमेश्वराचा सहवासही हवा आहे आणि त्यांना त्या अवतार कार्यात भागही घ्यायचा आहे. तर दशरथाकडे विश्वामित्र ऋषी आलेत. नुसते विश्वामित्र ऋषी येत आहेत हे कळल्याबरोबर लोटांगण घालत म्हणजे समोर त्यांच्या सामोरे गेलेले आहेत दशरथ आणि अत्यंत आनंद झालेला आहे. संत महात्मा घरी आल्यावर आनंद
वाटणं किंवा यावंसं वाटणं हेही फार हल्ली क्वचित दिसून येतं. म्हणजे जरी श्रद्धा भक्ती असली तरी त्यांची व्यवस्था ठेवता येईल की नाही, त्यात विश्वामित्र हेही थोडेसे आपल्याला माहिती आहे की भागवतातही ही कथा आलेली आहे की दशरथाचेच पूर्वज हरिश्चंद्र आहेत, त्यांची केवढी परीक्षा घेतली वगैरे. पण ब्रह्मज्ञानी महात्मा आल्यावर स्वाभाविक आनंद आहे दशरथाला, कारण शुद्ध बुद्धी आहे, ती कर्मनिष्ठ आहे दशरथ. तर खूप त्याला हर्ष निर्भर झालेत दशरथ महाराज असं सांगितलं. आणि त्यांनी आणलं त्यांना, आणि नुसतं दरबारात असं नाही, हर्षे निर्भर गृह आणि म्हणजे स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणी त्यांना आणलंय, लोटांगण घातलंय. आणि तिकडे काही मान वगैरे असा नाही, मी राजा आहे नमस्कार कसा करू नये, तिथे तिथे त्यांनी लोटांगण घातलेलं आहे. आणि त्यांना आपल्यापेक्षाही वर आसन त्यांना देऊन त्यांची मधुपर्क पूजा वगैरे सगळं केलेलं आहे त्यांनी. सुवर्णाच्या सुमनांनी पूजन केलेलं आहे. आणि पूर्ण ऋषींनाही आनंद वाटलेला आहे, सुखसंपन्न ऋषी झाला म्हटलंय. आणि वसिष्ठ विश्वामित्रांची भेट झालेली आहे. म्हणजे एक ब्रह्मर्षी दुसऱ्या ब्रह्मर्षींना भेटतोय. पूर्वास पूर्वीच्या काळात ब्रह्मर्षी व्हायच्या आधी विश्वामित्रांनी वैर केलेला आहे, मग यांनी त्यांची वसिष्ठांची मुलंही मारली, हा सगळा इतिहास आहे. पण ब्रह्मर्षी पदाला पोचल्यावर आधीच सगळं गेलं, ते पाप राहिलं नाही, तो द्वेष राहिला नाही, त्यांचाच राहिला नाही असं नाही. वसिष्ठ तर ब्रह्मर्षी आधीपासून आहेत, त्यामुळे दोघांनाही आत्मस्थितीपर्यंत आत्मानंदापर्यंत पोचलेले ते आहेत. आणि दोघेही नुसते आत्मानंदापर्यंत पोचलेले नाही, पराभक्तीपर्यंत पोचलेले आहेत. कारण रामाशी सगुण साक्षात जे सगुण परब्रह्म आलेलं आहे, त्यांच्या लीलेचा भाग होण्याचंही भाग्य दोघांचं आलेलं आहे. त्यामुळे ते जेव्हा एकमेकांना भेटले, त्यामुळे त्यांनी जेव्हा एकमेकांना आलिंगन दिलं तेव्हा ते जसं भक्त भगवानांना आलिंगन दिल्यावर होईल तीच परिस्थिती आहे. दोघांनाही एकमेकांच्या ठिकाणी आणि स्वतःच्या ठिकाणी एकच एकत्व सच्चिदानंद सुखरूप हेच अनुभवाला आलेलं आहे. आणि त्या कारण दोघांचंही कर्म एकच आहे की रामचंद्रांना काही विद्या देऊन त्यांच्या अवतार कार्यात आपण सहभाग घ्यावा. आणि दोघांचंही अनुष्ठानही तेच आहे, त्या राम अवतारापर्यंत राहून त्यांना सहाय्य करून किंवा त्यांना शिष्यरूपात घेण्याच्या लीलेचा आनंद घेण्यासाठी वसिष्ठ इक्ष्वाकू कुळाचे, म्हणजे इतक्या पूर्वी, म्हणजे विवस्वान म्हणजे सूर्य, त्याचा पुत्र वैवस्वत मनू, त्याचा पुत्र इक्ष्वाकू, तेव्हापासून ते पुरोहित होऊन त्यांचे सगळे कार्य अनुष्ठान हे त्यांचं अनुष्ठान आहे, कर्मानुष्ठान. तर त्यामुळे ह्यातही दोघांचं साम्य आहे. आणि दोघांचंही ब्रह्मज्ञान हे एकच आहे. ब्रह्मज्ञान, ह्याला ब्रह्मज्ञान झालं ते वेगळं, त्याला वेगळं, ह्याचा अनुभव वेगळा, त्याचा अनुभव वेगळा असं नाहीये. कारण तिथे ब्रह्मज्ञानाचा अनुभव म्हणजे एकमेव एक अद्वितीय, तिथे सर्वत्र सकलमिदम अहंच वासुदेव असं असताना, त्यामुळे दोघांना तोच आनंद एकमेकांच्या भेटीने झालाय. नंतर दोघे बसलेतही एकाच आसनावर. म्हणजे दशरथांनी जरी वेगळं आसन तयार केलं तरी वसिष्ठांबरोबर एकाच आसनात दोघे भेटलेले बसलेले आहेत. आणि त्यामुळे जणू दोन ब्रह्मज्ञानी महात्मे एकाच ठिकाणी आलेले आहेत आणि ते परब्रह्माला भेटायला आलेले आहेत. त्यामुळे तिकडे इतका शोभा आलेली आहे आणि तेज पसरलेलं आहे. कधी कधी म्हणजे आपण सत्संगात एकत्र भेटतो तेव्हा किंवा कधीही महाराजांचा विषय निघतो तेव्हा कधी कधी असा आपल्या सगळ्यांना अनुभव येतो की
अचानक खोलीतला प्रकाश वाढतो. तर प्रकाश वाढतो कारण ते त्यांच्या स्मरणाने, त्यांच्या आठवणींनी, महाराजांच्या स्मरणाने, आठवणींनी त्यांचं अस्तित्व आहे ते त्या प्रकाश रूपाने येत असतं. तसं इथे तो अ, प्रकाश जसा पसरेल तसं हे दोघं एकत्र असल्याने जसे शशी सूर्य दोन्ही एकत्र प्रकाश देतात असं झाल्यावर कसं होईल तसं झालेलं आहे. आणि दशरथ हे स्तुती करतायत की विश्वामित्र ऋषी, आपण प्रतिसृष्टीचे धात्रा आहात तुम्ही, तेवढी तुमची योग्यता आहे, तुमची धारणा शक्ती किंवा तुमच्याकडे इतकं सामर्थ्य साठवलेलं जे आहे त्यांनी तुम्ही प्रतिसृष्टी करू शकता. पण तरीही तुम्ही आमच्या इथे आलात, हे आमचं कुळगोत्राला उद्धार करण्याकरताच आलेले आहात आणि आमचं भाग्य मोठं म्हणून तुम्ही आलायत. ही अयोध्येची भूमी ही पवित्र झाली, या भूमीचंही भाग्य आहे. जिथे स्वतःहून साधू येतात ते त्या भूमीचं भाग्य आहे. आणि त्यामुळे आपण आल्यामुळे सगळं कल्याणकारक वातावरण, कल्याण सगळ्यांचं होणार आहे आणि सगळं तीर्थांची फळच या ठिकाणी मिळतील लोकांना. कारण आपल्या सारखे संत इथे येतात. इतकं संत संघांचं महत्व आहे. तीर्थांचं तीर्थत्व हे संत त्या तीर्थस्थानी जाण्यानी आहे. आणि तेच दशरथ सांगतोय की आपण आल्याने तीर्थांचं, सकळ तीर्थांचं जे करण्याचं जे फळ आहे ते इथे अनायासे लोकांना मिळत आहे. आणि जिथे तुम्ही कृपादृष्टीने पाहता तिथे भगवंत आहे, ही माझी भावना आहे असं दशरथ म्हणतोय. म्हणजे हे तुमचे जे चरण आहे त्या चरणात सर्व सिद्धी आहेत असं दशरथ म्हणतोय. हे संतांच्या दृष्टीचं महत्व हे आहे. संतांच्या दृष्टीचं, संतांच्या हा बोला काका. जालन्यामध्ये साई महाराजांनी हीच परिस्थिती निर्माण केलेली आहे, हे मला तू सगळ्यांना सांग. हो हो सांगा ना, सगळ्यांना ऐकू दे. नाही आता तू जे रामाचं सांगतोयस, दशरथाचं सांगतोयस, त्यांनी जे केलं प्रजेसाठी ते आज साई महाराज जालन्यात लोकांसाठी करतात, एवढं सांग. हो तेच आपण काका माझा आवाज हो पण पहिल्या सेशन मध्ये जे महाराज जालन्याला 20 एप्रिल 94 ला रामनवमीला जे महाराज बोललेले, तर त्यांनी रामचरित्र आणि ताई महाराजांचा वाढदिवस त्याच दिवशी असल्यामुळे त्याच्याबद्दल ते बोलले. तर तेव्हा तो आपण घेतलेला काका विषय. पण तेव्हा महाराज म्हणालेले की इथे सर्व देवतांचा वास झालेला आहे आणि हे कार्य ताई महाराजांकडनं होते हे त्यांनी सांगितलं होतं. आणि सर्व देवतांचा वास म्हणजे महाराजांची, तिथे महाराज बसलेलेच आहेत ना आता तळमजल्यात. त्यामुळे ते सर्व, जसं रामावतारात राम आल्यावर किंवा कृष्णावतारात जेव्हा कृष्णाचा अवतार होताना, किंवा इथे पण आपण भावार्थ रामायण सुरुवातीला पाहिलं की भगवंताचा अवतार होताना ब्रह्मदेव सांगतात की बाकी देवांनीही, म्हणजे बाकी सगळे देव वानर रूपाने म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या रूपाने अवतार घेतात. म्हणजे भगवान जेव्हा येतात तेव्हा बाकी देव येतातच. त्यामुळे महाराज ताईंच्या भक्तीनी म्हणा, त्यांच्या गुरु भक्तीनी महाराज तिथे वास्तव्य करून राहिले. त्यामुळे सर्व देवांचं स्थान ते झालेले, सर्व देव तिथे आलेले. तर हे स्थान महात्म्य आहे. जिथे जिथे महाराजांचं पुण्याचं घर असो किंवा औरवाड असो, जिकडे जिकडे महाराजांचं कार्य झालेले आहेत, राहिलेले आहेत,
ते सगळी स्थानं ही परम तीर्थस्थानं झालेले आहेत. आणि त्यामुळे तिथे जाऊन अशा ठिकाणी का जावं, तर भागवतात महाराजांनी सांगितलंय की तीर्थस्थानी गेलं तर एकतर तिथे संत महात्मे जात असतात, ते तीर्थस्थानात त्या संत महात्म्यांच्याकडून आपल्याला भगवंताचे गुणानुवाद ऐकायला मिळतात आणि त्याकरता तीर्थस्थानी जावं. आणि तसं पूर्वी जे जालन्याला जात असतील त्यांनी तो अनुभव घेतलेलाच आहे. काका सांगतातच आपल्याला बऱ्याच वेळा. आणि काकांबरोबर, काकांनी आम्हालाही बरोबर नेल्यामुळे आम्हाला ते अनुभवायला मिळालं की सतत महाराजांचा विषय असायचा. म्हणजे काही एखाद दोन वाक्य सांगतो, कारण पुन्हा आपल्याला आपल्या रामचरित्रावर यायचं म्हणून. पण ताई महाराज म्हणायच्या की त्या कृष्णावतारापासून आपण महाराजांच्या बरोबर आहोत म्हणे. त्यावेळी कोण गवत दगड गोटे काय जे काय असू ते, पण तेव्हापासून महाराज आपल्याला पुढे आणतायत. तर हे जिथे म्हणजे हे जालन्याला हे सगळे संवाद झालेले आहेत. आणि तिकडे जी पादुका पण आहेत, तर काही लोकांना वाटतं हे पादुका म्हणजे महाराजांच्या दत्तात्रय अवताराच्या पादुका आहेत. पण ह्याच दत्त महाराज कवीश्वर याच महाराजांच्या रूपाच्या त्या पादुका आहेत. कारण त्या पादुका ताई महाराजांनी म्हणजे हे ताई महाराजांनी आम्हाला म्हणजे बाबांना आणि मला सांगितलेलं होतं की त्यांना त्या म्हणजे इच्छा होती की महाराजांनी त्यांना पाय लावावा. तर महाराजांचा तर स्वभाव आपल्याला माहिती आहे, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसा नोहाविसेची लोका. हे जे महाराजांचं वागणं प्रत्यक्षात म्हणजे आचरण होतं, त्यामुळे त्यांनी नुसता हात लावून दिला. पण त्यानंतर त्या पादुकांची स्थापना व्हायच्या आधी त्या पादुकांच्या खाली 5 मेटल्स बरोबर, पंचरत्न 5 मेटल्स याच्याबरोबर महाराजांच्या पायाची पायधूळ तिथे ठेवलेली आहे. त्यामुळे जरी वरून महाराजांनी हात लावला असला तरी त्याच्या मुळाशी महाराजांची पायधूळ आहे. आणि त्यामुळे त्या महाराजांच्या पादुका आहेत, ते महाराजांचं स्थान आहे. आणि त्यामुळे तिथे जो श्रद्धावान असेल, ज्याला महाराजांबद्दल जाणून घ्यायची खरंच इच्छा असेल, तर त्यांना ती महाराजांची कृपा मिळतेच आहे. तर ईश्वराचं महत्व काय, ईश्वराचं अवताराचं महत्व काय, हे असंच संत महात्म्यांकडनं कळतं. महाराज काय आहे हे कळायचं असेल तर ताई महाराजांकडनं महाराज काय ते ऐकावं. तसं इथे आता हे वसिष्ठ आणि विश्वामित्र आहेत, ते रामाच्या हा बाबांना तुला काहीतरी सांगायचंय. हा बोला ना. हा बोला काका. नाही, मला ते मगाशी तुला मी दत्ताश्रमाचं उद्घाटन झालं, हो त्यावेळेला हो इतर सोडतो, पण त्यावेळेला महाराजांचं एक अत्यंत महत्वाचं हो वाक्य त्यांनी उच्चारलं होतं, हो ते तुझ्या लक्षात असेलच. हो हो हे अध्यात्माचं मोठं केंद्र होणार आहे म्हणाले. नाही, पण ते ताई महाराजांच्या हो हो पुण्याईने, हो ताई महाराजांच्या पुण्याईने हो हे स्थान निर्माण झालं असून हो इथे सर्व देवतांचा निवास आहे, हो बरोबर आहे. असं ते वाक्य आहे. हो का पुढे. तर एक मिनिट हे माझं तर पण कुठे होतो. हा तर असे ते वशिष्ठ आणि विश्वामित्र एका सणावर बसलेले आणि दशरथ आता त्यांना म्हणतोय की आपल्या मनात आपल्या येण्याचा काय उद्देश आहे, आपलं मनोगत काय आहे.
तर एक सद्भक्ताचं किंवा एक कर्मनिष्ठाचं एक क्वालिटी अशी असते की समोरचा काय उद्देशाने आलाय, म्हणजे काही द्यायला आलाय, काही मागायला आलाय किंवा काय, हे त्यांना म्हणजे पूर्वीच्या काळी सगळ्यांचंच वेदशास्त्राचं अध्ययन व्हायचं, त्यामुळे हे बेसिक तेवढी शक्ती, तेवढी उपासना असल्याशिवाय रामचंद्र त्यांचे पुत्र म्हणून गेले नाही. तर त्यांना लक्षात आलं की विश्वामित्र जे आलेले आहेत तर ते काहीतरी इच्छा घेऊन आलेले आहेत, म्हणून ते त्यांना विचारतायत की तुमच्या मनात काय ते सांगा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देईन. आणि हे माझं वाक्य म्हणजे माझं वाक्य आहे, म्हणजे मी हा शब्द देतो की तुम्हाला जे पाहिजे, निश्चित जे पाहिजे ते मी तुम्हाला देईन. जे जे तुमचं मनोरथ आहे, जे जे काही आहे ते मी तुम्हाला देईन. तेव्हा म्हणजे आपण आज्ञा करावी असं तो म्हणतो. तर त्याच्यानंतर ते ऐकल्यावर पहिल्यांदा तर विश्वामित्रांना समाधान होतं की राजाची वृत्ती पाहून की आपण काही सांगायच्या आधीच राजा विचारतोय आणि काय पाहिजे सांगायच्या आधीच कबूल देणार म्हणून सांगतोय, म्हणून ते आनंदित होतात आणि ते कौतुक करतात राजाचं की तुझं औदार्य, तुझं धैर्य, वीरता, तुझे धारणा, तुझं धृती ही खूप मोठी आहे आणि धृती, उत्साह, समन्वित हा सात्विक करता असतो. तर ते गुण दशरथाचे ते म्हणतात. गांभीर्य आहे तुझं, पुरुषार्थाचं शौर्य आहे. म्हणजे धर्म, खरं शौर्य काय आहे की धर्म या पुरुषार्थात स्थित राहणं. कितीही भयंकर प्रसंग आला तरी आपला धर्म सोडायचा नाही, हे खरं शौर्य आहे. ते तुझ्याकडे आहे असं म्हणतात. आणि याचं गान सुरवर पण करतात, कारण त्यांनाही तुझी मदत झालेली आहे. तू शुक्राचार्यांशी युद्ध करून नुसतं देवांना सगळ्यांना सुखी केलं असं नाही, देवगुरूंना, बृहस्पतींनाही सुख दिलेस, इंद्राला यशप्राप्ती करून दिलेली आहेस. तर त्यामुळे सगळ्या सूर्यवंशाचा तू भूषण असा आहेस. आता हे जेव्हा ऐकलं तेव्हा राजालाही जरा समाधान वाटलेलं आहे, कारण ऋषींच्या वचनांनी त्याप्रमाणे कृपावचन ती आहेत, त्यामुळे त्याला पण सुखाची स्फूर्ती झाली. तर पुन्हा तो काय बोलला ते ऐका, म्हणतायत नाथ महाराज की अगदी नम्रपणे तो म्हणतो की तुमचं खरं तर तुम्ही गायत्री मंत्राचे द्रष्टे आहात, ज्यांनी सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाश होतो. त्या मंत्राचे तुम्ही द्रष्टे आहात, त्यामुळे तुम्ही कृतकार्य आहात. कृतकार्य म्हणजे जे करायचंय ते करून झालेलं आहे, आता काही कर्म शिल्लक नाहीये आपलं, ब्रह्मज्ञानी आपण आहात. तर तरीही तुम्हाला काहीतरी कार्य, म्हणजे ते अर्थातच लोककल्याणाकरता असणार, अशा दृष्टीने तुम्ही सांगा तुम्हाला काय, कोणतं कार्य आहे तुमचं. असं विचारल्यावर मग आता विश्वामित्र ऋषी सांगतात की माझं म्हणजे दशरथ जे म्हणतात की तुमचं कोणतं कार्य नाही, त्या अनुषंगानेच हे पुढे म्हणतात की माझं काही स्वतःचं कार्य नाहीये. तर ते म्हणतात मी का आलोय तुझ्याकरता, ऐकनृपा म्हणे सूर्यवंशी महावर्या, ऐकनृपा परोपकार्या, सुरसिद्ध कृतकार्या, मागडे राया अवतारी. म्हणजे मी आलोय कशाला, तर देवांचं कार्य करण्याकरता मी आलोय. एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे की मी माझ्याकरता नाही आलोय, देवांचं कार्य सिद्ध करण्याकरता आलोय. त्यामुळे माझं मागणं काही तू धन द्यावस, वित्त काही द्यावस, असं काही मागणं नाहीये. माझं कोणतंही मागणं प्राकृत नाहीये. प्राकृत म्हणजे काय, प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या अंतर्गत काही गोष्टी, म्हणजे
इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मटेरियलिस्टिक गेन, तसं या प्रकृती जे आहे प्रकृतीद्वारे निर्माण प्रकृतीच्या आत जे येते तसं काही माझं मागणं नाहीये. माझं मागणं फक्त यज्ञ सिद्ध, मी यज्ञ जो करतोय तो सिद्ध होण्याकरता रघुनाथ मला पाहिजे. या तुमच्या रघुकुळाचा जो नाथ तुमचा मुलगा जो आहे तो मला पाहिजे. आतापर्यंत दशरथाची सगळी जी स्थिती होती, धैर्य आहे, आनंद आहे की आपल्याला काहीतरी गुरु या विश्वामित्रांना काही सेवा त्यांची करता येईल, ते एका क्षणात बाजूला गेलेलं आहे. कारण एक तर रामाचा वियोग म्हणजे परब्रह्म परमात्म्याचा वियोग, जे सगळे धर्म करून परब्रह्म मिळायचं ते ते धर्माकरता जर परब्रह्म बाजूला जाणार असेल तर ते कोण बाजूला होऊन देईल. आणि त्यात परत तो शाप सतत त्याच्या मनात आहे की पुत्रवियोग पुत्रवियोग. त्यामुळे काय होतं, ते एकदम त्याला एकदम विचाराचं काहूर त्याच्या मनात आलं. गजबजले रायाचे मन म्हणतात, वीर्य गेले हरपून. सगळी जी त्याची वीरता होती ती जाऊन गलित गात्र झालेलं आहे. काप म्हणजे अंग कापायला लागलं. आणि जसं म्हणजे इतकं सगळं ज्याचं एखादं कृपण आहे त्याचं सगळं धन गेल्यावर त्याला कसं होईल, किंवा आपला प्राणच निघून गेला देहातला तर ते देहाची स्थिती कशी, तशी दशरथाची झालेली आहे. आणि एकदम त्याची वाचाच म्हणजे तो बोलणंच बंद झालं, मौनच झाला तो, कारण काहीच सुचेना त्याला. आणि तरी पण तो त्यातल्या त्यात मार्ग काढायला म्हणतोय ऋषींना की तुमचा उद्देश ते यज्ञ करणं हाच आहे ना, मग ते यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला राम पाहिजे तर मी येतो. म्हणजे पहिल्यांदा तर ते सांगतात यज्ञाला जर तुम्हाला रक्षण करायचंय तर राम काय असा लहान मुलगा आहे, त्याचा एवढा काही धनुर्विद्येचा अभ्यास नाहीये, नाही त्यांनी पहिल्यांदा कधी याच्या आधी कधी युद्ध वगैरे नाही. तो धनुर्विद्या त्याची शिकून झाल्यानंतर बरोबर त्याला युद्धावर नेऊन थोडं थोडं तो तयार होईल. याला भरपूर वेळ आहे. आता त्याला धनुर्विद्याचंही पूर्ण शिक्षण नाही, रणांगण पाहिलं सुद्धा नाही, युद्धाचं त्याला ज्ञानच नाहीये, कोणाशीच युद्ध केले नाही. त्याला पहिल्यांदाच राक्षसाशी युद्ध कसं करवेल. आणि दुसरं म्हणजे मी तो कबूल करतो की मी पुत्र कृपण आहे, मी पुत्राच्या बाबतीत कृपण आहे, मी देऊ शकत नाही पुत्र. कारण राम हे माझं निज निधान आहे, माझं सर्वस्व आहे, माझं गंतव्य पण राम आहे. इतकं प्रेम आहे रामावर त्याचं. राम माझं जीवन आहे, राम धन आहे, तो राक्षसाच्या तोंडी मी नाही देऊ शकत म्हणतात ते. रामाला पहिल्यांदाच कुठे पाठवायचंय आता ते युद्धा करता, आणि ते राक्षसांबरोबर ते नाही होणार. राक्षसांची द्वंद्व युद्ध माझा एवढूसा मुलगा आहे कसा करेल तो. असं म्हणतात काहीतरी 16 वर्षाचे होते श्रीराम जेव्हा हे वाल्मिकी मागायला आलेले तेव्हा. तर त्यामुळे ते म्हणतात त्यांना अजून म्हणजे बेसिक धनुर्विद्येचा अभ्यास चाललाय, अजून त्याला मंत्र आणि शस्त्र वगैरे, शस्त्राची जी विद्या आहे ती व्हायची अजून, आणि मंत्रही त्याचे शिकून व्हायचे. त्याला राक्षसांशी युद्ध करायला कसं पाठवता येईल. त्याच्यापेक्षा तुम्हाला जे जे पाहिजे ते मी देतो, माझं राज्य देतो, राज्यातले सगळे वैभव देतो, माझा जीव देतो, पण रामाला मागू नका. हे ऐकताच विश्वामित्र कोपित झालेले आणि भयंकर संताप त्यांना झाले, क्षोभ आलेला आहे. आणि ते त्याला आठवण करू देतात, थोड्या वेळापूर्वीच मी आलो म्हणून कृतकार्य झालो, जे पाहिजे ते देशील असं शक्य सगळा जल्प तू केला. जल्प म्हणजे वृथा भाषण, मोठ्या खोट्या बढ्या मारणं, त्या बढ्या मारल्यात.
आणि मलाच माग म्हणून सांगून मी मागितल्यावर तू नाही म्हणतोस, हे कुळाचं दूषण आहे. रघुकुळरी तर सदा चली प्राण जाय पर वचन जाय न जाय, ही जी कीर्ती आहे रघुकुळाची, तर त्या कुळाच्या कीर्तीला तू दूषण आहेस. कारण दिलेलं दान आता देत नाहीयेस. तू आधीच मी पाहिजे ते द्या वगैरे बोलला नसतास आणि तुमची नुसती काय इच्छा आहे विचारलं असतंस आणि मग बोलला असतं तर गोष्ट वेगळी. आधीच मी देऊन टाकलंय, दिलं, तुम्हाला पाहिजे ते म्हटलेलं आहेस. तर त्यामुळे तू कुळदूषण आहे. सूर्यवंशी राजा जे धर्मभूषण आहेस, तर तू धर्मदूषण आहेस. तुझ्या पूर्वजांची, हरिश्चंद्र राजाची आठवण कर. सर्वस्व दान केलंय. बायकोला विकलं, मुलाला विकलं, स्वतःचा देह विकलेला आहे. आणि मुलगा गेला तरी त्याला जाळायसाठी पण तो मोबदला मागतो. इतकं तो कर्तव्य कर्म आणि शब्दाचा पक्का आहे. त्या कुळात